बिर्याणीची मेजवानी, रात्री उशिरा खाल्लेलं टरबूज आणि काही तासातच एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू. होय, मुंबईतून एक हृदयद्रावकाने हादरवून टाकणारी घटना समोर आली. 26 एप्रिल रोजी एका कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद परिस्थितीने मृत्यू झाला. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, पत्नी नसरीन डोकाडिया आणि त्यांची 2 मुली आयेशा व जेनेब यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शनिवारी रात्री कुटुंबातील काही सदस्य बाहेर जेवायला गेले होते. ते रात्री 11:30च्या सुमारास घरी परतले. त्यानंतर रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान मुलींना भूक लागली. तेव्हा अब्दुल्ला आणि नसरीनने त्यांच्यासाठी घरातून टरबूज कापलं आणि चौघांनी ते खाल्लं. पण पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक सगळ्यांची तब्येत बिघडू लागली. उलट्या, जुलाब आणि अशक्तपणा सुरू झाला. परिस्थिती गंभीर होताच त्याच इमारतीतील राहणारे डॉक्टर जियाद कुरेशी मदतीला धावले. डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा ते घरात पोहोचले तेव्हा चौघेही अर्धबेशुद्ध अवस्थेत होते. एका मुलीला श्वास घेता येत नव्हता, तिची नाडीही लागत नव्हती आणि त्यांनी तातडीने CPR सुरू केलं, पण प्रतिसाद मिळाला नाही. लगेच सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान धाकटी मुलगी जेनेबचा सकाळी 10:30च्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशा यांचाही मृत्यू झाला. रात्री 10:30च्या सुमारास अब्दुल्लाचाही मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंब संपलं. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अब्दुल्लाच्या आईने सांगितलं की माझ्या मुलाचं संपूर्ण कुटुंब संपलं. गेल्या काही आठवड्यातच मी नातवंडांसोबत खेळले होते. अजूनही विश्वास बसत नाही या गोष्टीवर. दरम्यान पोलिसांनी घराची पाहणी केली असून शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जे रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी विभाग नमुने तपासत आहेत. बॅक्टेरिया, इन्फेक्शन किंवा फूड पॉइझनिंग कोण तपासायला जात आहेत. हिस्टोपॅथॉलॉजी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येणार आहे. मात्र सध्या एकाच प्रश्नाने सर्वजण हादरलेत. काही तासातच असं नेमकं काय घडलं की एक हस्तखेळतं कुटुंब कायमचं संपलं? टरबुजामुळे फूड पॉइझनिंग की काही दुसरंच? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.